गजबजलेल्या मुंबईच्या भागात अनेक संसार दाटीवाटीनं नांदतात. मुंबईतील गणेश मूर्ती नगर ही एक गल्ली. तिथे राहतात या लक्ष्मीताई. राहायला आम्ही सायनला होतो पहिलं. आता इथं आलो 30 वर्ष झालं, 35 वर्ष झालं सॉरी. गणेश मूर्ती नगरमध्ये राहतो. आता नातू वगैरे जातात शाळेत, सून आहे, लेक आहे. माझे मिस्टर आहेत, कॅटरसमध्ये काम करतात. त्यांची एवढी आमदानी नाही, मुलाची पण नाही एवढी आमदानी. तिच्या डोक्यावर दुःखाचं आभाळ आणि डोळ्यात स्वप्नांचा गंध. घर कामं केले होते, आता आमच्या वयाच्या हिशोबाने आम्हाला कामं देत नाही. त्याच्यामुळे व्यवसाय करते मी. आता 2 वर्ष झालं तेच करते. लक्ष्मीताई मटकी विकण्याचा व्यवसाय करते. हो, येतात ना अडचणी. हाय कसं सारा नाही, खाली वरती काय नाही, छपरा नाही, काय नाही. आपला पेपर टाकून बांधून बसतो आम्ही लोक विकायला. कधी 50, कधी 100, भरपूर येतात. कधी 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 नाही येत, कधी कधी विकतच नाही आमचं. तिच्या या भरकटलेल्या नौकेला किनारा मिळाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रूपात. या योजनेच्या मदतीनं लक्ष्मीच्या मटकी विक्रीच्या व्यवसायाला चांगलाच हातभार लागला. एक असा हात जो काळोखात दिवा धरावा तसा. त्या पैशांनी तिने तिच्या संसाराच्या चाकाला गती दिली. आता तिच्या कष्टाचं सोनं झालं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना लक्ष्मी आणि तिच्यासारख्या अनेक स्त्रियांसाठी एक नवा दिवस उजाडल्यासारखी आहे, जिथे आर्थिक मदत, कष्टांना दिशा आणि स्वप्नांना चालना मिळते. मुंबईच्या भागात अनेक संसार दाटीवाटीनं नांदतात. मुंबईतील गणेश मूर्ती नगर ही एक गल्ली. तिथे राहतात या लक्ष्मीताई. तिच्या डोक्यावर दुःखाचं आभाळ आणि मेरा शादी गांव में हुआ था, तो शादी होते ही लॉकडाउन लग गया. तो फिर हम लोगों को बहुत सारा मतलब दिक्कत होने लगा, घर में भी रहने के लिए, खाने पीने के लिए भी. तो उसके लिए फिर धीरे धीरे लॉकडाउन में ही दुकान लगने लगा. घर से ही मसाला वसाला देते थे थोड़ा. फिर उसके बाद बाहर में भी दुकान मसाले का लगता है. मेरे सास ससुर का है, हम लोग हाथ बटाते उसमें जाके. डोळ्यात स्वप्नांचा गंध. लक्ष्मीताई मटकी विकण्याचा व्यवसाय करते. लक्ष्मीचं घर म्हणजे संघर्षाचा किल्ला. तिच्या या भरकटलेल्या नौकेला किनारा मिळाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रूपात. या योजनेच्या मदतीनं लक्ष्मीच्या मटकी विक्रीच्या व्यवसायाला चांगलाच हातभार लागला. एक असा हात जो काळोखात दिवा धरावा तसा. त्या पैशांनी तिने तिच्या संसाराच्या चाकाला गती दिली. आता तिच्या कष्टाचं सोनं झालं. मुख्यमंत्री हम पे आभार है जो हम लोगों को मतलब 3000 रुपए का सहारा दे रहे हैं, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. जवळपास 1,10,00,000 महिलांना आपण आतापर्यंत निधी वाटप केलेलं आहे. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये माननीय सचिव, सर्व विभागीय आयुक्त, म्युनिसिपल कमिशनर्स, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतोनात परिश्रम केलेत आणि त्यांच्या परिश्रमाचं फळ म्हणूनच आज महाराष्ट्र सर्वात कमी कालावधीमध्ये डीबीटी करणारं राज्य झालेलं आहे. ते पैसे मार्केटमध्ये आले, ते मार्केटमध्ये आल्यानंतर ते कुठेतरी जाऊन मग प्रोडक्शन पण वाढतील. एकदा कन्झम्पशन वाढला तर प्रोडक्शन वाढलं, असा तो सायकल आहे आणि तो जास्त अत्यंत प्रभावीपणे तो होणार आहे. तो याचे जे सोशल आणि इकॉनॉमिकल बेनिफिट्स आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तर शेवटी या योजनेच्या माध्यमातून राज्यातली जे महिला भगिनी आहे त्यांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा उंचावणार आहे असं मला वाटतंय. आपल्या महाराष्ट्र शासनाने माझ्या माता भगिनींना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत दरमहा सन्मान निधी म्हणून 1500 रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहेत, म्हणजेच वर्षाला 18,000. माझी आपल्याला विनंती आहे की अधिकाधिक या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी
आपण नोंदणी करावी. धन्यवाद.